महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शहरातील राम पॅलेस येथे भाजपा दिव्यांग आघाडीचा मेळावा दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जयसिंग कृष्णराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे। या मेळाव्यात चव्हाण यांनी सक्षम भारत व मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले आहे। राम पॅलेस येथे झालेल्या मेळाव्यात शहरासह जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी झाले होते। दिव्यांग बांधवांनी देखील डॉक्टर सुभाष भामरे यांना विजयी करण्याचा या मेळाव्यात निर्धार केला आहे। भाजपाच्या विजयासाठी दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जयसिंग कृष्णराव चव्हाण मैदानात उतरले असून स्वतः विकलांग असताना देखील दिवस रात्र प्रवास करून मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत असून भाजपाला विजयी करण्याचे आवाहन करत आहे। या प्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांसह दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा मेळावा म्हणजे असा आहे की आता दिव्यांगांची ताकदसुद्धा हे भाजपासोबत आहे आणि त्याचं स्वरूप म्हणून हा मोठ्या प्रकारे हा जो मेळावा झालेला आहे दिव्यांगांचा, हा एक दिव्यांगांना भाजपप्रती एक प्रेम म्हटलं जाणार आहे, मोदीजींप्रती एक प्रेम म्हटलं जाणार आहे। ज्या मोदीजींनी पूर्ण देशामध्ये केलेला विकास यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग हे आज भाजपामध्ये जुळतात आहेत, भाजपासोबतच त्यांचं काम होत आहे। तर विश्वास बिलकुल आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातनं जवळजवळ आमचा प्रयत्न चालू आहे की 45च्या वरती आमचा सीट येणार आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।